मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत। अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले का नाही त्याची चाचपणी करणार आहेत। सुरुवातीला धाराशिवमध्ये पात्रुड या गावामध्ये उद्धव ठाकरे येणार आहेत आणि त्यांची वाट पाहत या ठिकाणी शेतकरी बसलेले आहेत। शेतकरी उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत। नेमकं उद्धव ठाकरे पुढे काय व्यथा मांडणार आहेत हे आपण या शेतकऱ्यांच्या कडून ऐकूयात। कशासाठी आलाय तुम्ही? अनुदान काही मिळेल नाही अजून। आज उद्धव ठाकरे येत आहेत इथं? हो, भेटणारच नाही मी त्यांना। काय सांगणार तुम्ही त्यांना? मग अनुदान आजपर्यंत पडलं नाही। समजे कागदपत्र ओके असताना अजून रुपया मिळाला नाही। किती क्षेत्र होतं तुमचं? माझ्या नावावर 1.5 एकर आहे आणि तुम्हाला काहीच भेटलं? काहीच भेटलेलं नाही अजून। जमीन तर खरडून गेली वाहून। नामे वगैरे झालेत? ऑफिशियल लोकांच्या देणगाईमुळे काय कार्यक्रम झालेला नाही। अनुदान मिळालं नाही तुम्हाला? नाही रुपया। तुम्ही कशाला आले? हे आम्ही धान्य घेऊन आलो। ही धान्य काय कशाला आणले? काय याच्यामध्ये? हे बघा का तुम्ही काय रेशनचं धान्य आहे। काय खराब आहे का काय? नेमकं खराब आहे म्हणून आले दावा आले उद्धव साहेबाला। आणि त्यांना तुम्ही दाखवणार आहे? हो। काय मागणी काय आहे तुमची? आमचे शेतकऱ्यांनी खाऊ घालावा गाय गुरी लोकाला, आमची हीच मान्य आहे। हो, ये राशीनवर आले राशन स्वस्त धान्य दुकानावर ह्या कोंबड्या खाण्या चिमण्या मिळल्या पाहना तुम्ही। आता ती आले ती दावले ती दावा उद्धव साहेबाला आम्ही आणले। हा, लोकांची मराठी बारी आली साहेब। कोणचं गाव आहे तुमचं? जांबावी गावामध्ये ही राशन दुकानामध्ये चौकडच असं हे जामला आख्या तालुक्याला आलं असलं। पात्रूड जा वृष्टी होती का तुमच्या गावात? चौकडच आहे। हो, चौकडच पाऊस पडला साहेब। आता तुम्ही काय सांगणार त्यांना? उद्धव ठाकरे आणि असलं आले म्हणून जाऊन आम्ही ते सांगणार आम्हाला तुम्ही जाऊन दिलं तर। हो, तुम्हाला तर जाऊ आता फेड वगैरे केला तुम्ही आता नाही त्याला दिलं जाऊन आम्ही तिथं जाऊ होतो साहेब बोलू आम्ही 2 गोष्टी। कोंबड्या मेले लोकांचे हे धान्य खाऊन? हो, आता माणसं मारताना का जगताना का आळ्या किडी बघा तुम्ही आता हात घालून बघा तुम्ही साहेब। सरकारला का माणसं मारायची का? हो भाई, किडी ही असलं धान्य दिलं? असं आहे प्रत्येक तुम्ही। तुमची काय मागणी आहे? हॅलो, राशनला दिलेला जो माल आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे। ते कोंबडीला टाकले नंतर कोंबड्या मेल्या, पुन्हा चिमणीला टाकले चिमण्या मेल्या आणि माणसं मारायचे का असं खाऊन? आता आज उद्धव ठाकरे आल्यानंतर ते तुमच्याशी संवाद साधणार आहेत की बाबा तुम्हाला अनुदान भेटलंय का नाही शासनाचं अतिवृष्टीचं? नाही भेटलं तरी थोडंच भेटलंय, तुटपुंजी किंमत। हो, 2 हेक्टर क्षेत्र आहे माझ्या नावावर। हो, आणि 4,500 रुपये भेटलेत फक्त 4,500? हो। 3 हेक्टरला अनुदान सुरू केलं ना सरकारने, ते भेटलं नाही दिलं। कागदावर आहे नुसतं, पण ही करा ID फॉर्म करा, ही करा, त्यालाच पैसे आमचे चाललेत साहेब। 1 वेळेस केलं, 2 वेळेस केलं, 3 वेळेस करा म्हणते। काही नाही। हे तुमच्या हातात काय आहे? अनुदान न मिळाल्यामुळे काय केलंय, हा, कागद मागले तलाटे महिना की परत कागद आणून द्या। हे काय कागद परत काढले, घोषणापत्र काढलंय, पुन्हा फार्मर ID काढलंय। पहिलं काढलं असताना ते ही झालं म्हणले, त्याचा रिझल्ट झालाय म्हणून हे दुसरं काढण्यात आलंय। हे आता परत द्यायचंय। हे अगोदर ह्याच्यामध्ये तलाट्याचं सही शिक्का घेऊन नंतर तहसीलमध्ये द्यायचंय। हा, परत मिळणार म्हणतात, मग खरं काय खोटं काय? चोरात हा, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही। हा, आता उद्धव ठाकरे येणार आहेत, तुम्ही काय हे दाखवणार त्यांना? आणखी 2 वेळेस कागद दिली असताना सुद्धा मला मिळालं नाही। कसलंच अनुदान मिळालं नाही, 5 पैसे सुद्धा कसलंच मिळालं नाही। 3 हेक्टर माझ्या नावावर क्षेत्र आहे। शेतकरी आहात, कर्जमाफीचा जी मुद्दा आहे ती कर्जमाफीची मागणी होतीये, काय वाटतं तुम्हाला? कर्जमाफी करायला पाहिजे म्हणा। इतका संकटात शेतकरी असताना सुद्धा कसलंच 5 पैसे हीच नाही, त्यामुळे कर्जमाफी होणं महत्वाचं आहे। बच्चू कडू माहिती आहेत का तुम्हाला? हा, त्यांनी आंदोलन केलं बघा काल परवा। पण सरकारने त्यांना पण आश्वासन दिलं 30 जून पर्यंत। पण जे मिळालं तर खरं आहे। तुम्हाला म्हणलंय का लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसतं। हा, बोला। आमचा जो शेतमाल होतो त्याला योग्य किंमत मिळावा, आम्हाला असले रासायनिकची विषयाची काही सुद्धा गरज नाही। आमच्या मालाला योग्य भाव मिळावा
आमचा माल जो आहे तो तुम्हाला सांगतो, जो मजुरीचा खर्च आहे तो सुद्धा निघत नाही. अशा तर भावात विकला जातोय माल. त्याच्यामुळे आमची मागणी काय, आम्हाला पैसे नको काय नको, आमच्या मालाला योग्य भाव मिळावा. हो. एकंदरीत या ठिकाणी बघा ही सोयाबीन घेऊन आलेली आहे. ही अतिवृष्टीतलं सोयाबीन आहे ना? हा, याला भाव नाही काय नाही. याला काय भाव आहे, काय भाव दिला जातोय? 3,500 रुपये. 3,500 फक्त. हो. आणि हे 3,500 ने घेतलं जातंय. हा, याला भाव बी नाही ना, पण पैसे देत नाहीत लवकर. आता ही काय तुम्ही ठाकरे साहेबाला दाखवणार आहेत काय? हा, दाखवायचं आणलंय म्हणा. काय मागणी काय आता काय म्हणणार? काय शेतकऱ्याला हमी भाव द्यावा, तो योग्य भाव मिळावा सोयाबीनला. ह्याला उडदाला भाव नाही, सोयाबीनला नाही, कांद्याला भाव नाही. आता तुम्ही भेटून सांगणार आहेत त्यांना? हा, काय बघू की आता भेटू घ्या आलं तर खरं. एकंदरीतच उद्धव ठाकरे ह्या पात्रूड गावामध्ये शेतकऱ्यांना भेट देणार आहेत आणि हे शेतकरी जे आहेत ती त्यांची वाट बघत थांबलेत. त्यांनी राशींचं धान्य आणलंय, जे अतिवृष्टीमध्ये खराब झालेलं सोयाबीन देखील त्यांना दाखवण्यासाठी आणलंय आणि त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला हमी भाव द्या आणि अनुदान जे आहे ती त्वरित आणि सगळ्या शेतकऱ्याला मिळावं अशी मागणी शेतकरी करतायत. कॅमेरामॅन रोहितसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.